आणि चटणी करणार आहोत. त्याकरता मी 1 किलो बटाटा घेतला आहे आणि बटाटा शिजवून अशा पद्धतीने हाताने फोडून घेतलेला आहे. त्यानंतर मी त्यासाठी लागणाऱ्या मिरच्या तुम्हाला आवडेल तेवढं घाला. मुलांना तिखट इकडं आवडतं म्हणून मी जरा जास्त घातले. थोडी अद्रक घेतली आहे बारीक करून. थोडे बडीशोप घेतले आहेत 1 मोठा चमचा, 2 चमचे धने आहेत, 1 चमचा जिरे आहे, चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत आपण आणि 1 चमचा हळद आहे, बेसन आहे. आपण तेल घेणार आहोत तळणी करता. त्याकरता चटणीसाठी लागणारी कोथिंबीर आहे, थोडं पुदिना आहे, पिके डाळ आहे आणि 1 मिरची घेतली आणि मीठ घेणार आहोत. आपण प्रोसेस बघूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतल्या आहेत, अद्रक पण घेतली आहे, बडीशोप पण टाकून घेत आहे, जिरे, धने. पाणी न टाकता बंद चालू करून अशा पद्धतीने आबडधोबडच ठेवायचे आहे. आपण वाटून घेऊन मग पुढची प्रोसेस पाहणार आहोत. आपल्या कढई तापली आहे, थोडंसं तेल टाकलं आहे, जास्त नाही टाकलं आहे, थोडंसं टाकून घेतलं आहे. आपण मिरची, जिरे, धने वगैरे वाटलेले जे आहे ते फक्त भाजून घेणार आहोत, कच्चेपणा काढून टाकणार आहोत त्याचं. मीठ पण टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे. एक किलो बटाटा आहे माझा, तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार टाका. तसंच आपण हळद पण टाकून घेणार आहोत. एक छोटा असा हा चमचा हळद टाकून घेतली मी. आपण या बटाट्याच्या ह्याच्यावरती बटाटे कुचकरलेले होते त्याच्यावरती ओतून घेतले. आपण थंड झाल्यावर मिसळून घ्यायचं आहे ह्याला. त्याचप्रमाणे आपण कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत. आपलं बॅटर थोडं थंड झालं की हाताने व्यवस्थितरित्या एकत्र तुम्हाला चमच्याने करायचे करू शकता, पण हाताने गोळे करायचे असतात आपल्याला वड्यासाठी, म्हणून सर्व मिसळलं जाईल छानपैकी. गरम असताना हात नका लावू. तसंच आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. चटणीसाठी आपलं बॅटर थंड होतं. चटणीसाठी थोडेसे पुदिन्याचे पत्ते घेतले, कोथिंबीर घेतली मी थोडीशीच, 1च मिरची घेतली, पिके डाळ टाकले, चवीप्रमाणे मीठ घाला. थोडंसं मीठ टाकून घेतलंय. आपण याला बारीक पाणी टाकून वाटून घेणार आहोत. आपण बटाट्याचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने मिसळून घेतलं आहे आपण सगळं. मिरची, जिरे, धने आणि बडीशोप, मीठ, कोथिंबीर सगळं हे मिसळून घेतलं आहे व्यवस्थित हाताने. आता गोळे कसे करायचे अशा पद्धतीने तुम्हाला लहान मोठे कसे आवडतात वडे त्याप्रमाणे करायचे. दोन्ही हाताचा वापर करून केलं तरी चालतात. मी असे थोडेसे अशा पद्धतीचे करणार आहे, चपटे थोडेसे.
आणखीन एक दाखवते तुम्हाला. हातावर असा गोळा करून, आणखीन मोठे पाहिजे असतील तुम्ही मोठे करू शकता, बारके पाहिजे असतील तरी बारके करू शकता. अशा पद्धतीने मी सर्व गोळे करून घेते. आपण वड्यासाठी सगळे असे गोळे करून घेतलेले आहेत वड्याचे, आणि त्याकरता आपण बेसन घेतलं आहे. आता बेसनामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चिमट हळद टाकली. मी खायचा सोडा सांगितलं नव्हता, पण 1 चिमट टाकायचं आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. 1 चिमटभर टाकलं. हे सगळं एक करूया. पाणी थोडं थोडं टाकायचं आहे आणि बॅटर तयार करायचं आहे. पाणी जास्त नाही टाकायचं सुरुवातीला. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे ह्याला. आणखीन थोडं पाणी टाकते. आणखीन थोडंसं पाणी टाकलं आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकसारखं. आपण बेसन अशा पद्धतीचं केलंय. व्यवस्थित फेटून घेतलंय मी 5 मिनिटे. आता आपण एक एक वडा आतमध्ये टाकून वरती टाकणार आहोत. तेल कढईमधलं गरम झालंय. घाई करायची नाही, हाताला पोळायची भीती आहे. आज्यात सोडून द्यायचं आहे. आपण आता पलटी करून घेणार आहोत. आता आपण हे वडे तळून झालेले आहेत. आपण त्याला काढून घेऊया तेल निघून. अशाच पद्धतीचे सगळे वडे टाकून घेणार आहे मी. आपले वडा पाव आणि चटणी तयार झाली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.